नाशिक शाखेच्या अखिल भारतीय नाट्य परिषद अंतर्गत बालरंगभूमी मुंबई शाखेतर्फे महाराष्ट्राची लोककला अंतर्गत लोककला महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। काल कालिदास कला मंदिर येथे बालरंगभूमी मुंबईच्या वतीने जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं पारंपरिक लोकगीत, समूहगीत, एकल गीत, समूह नृत्य, वाद्यवादन अशा विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं। या प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील 20 शाळा आणि संस्था मिळून 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गेला। कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री व बालरंगभूमी अध्यक्ष नीलिमा शिर्के, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे तसेच आनंद जाधव, कृतार्थ कांसारा यांच्या हस्ते झाले। सकाळी 9 वाजेपासून स्पर्धेला सुरुवात झाली। रात्री 9 वाजता स्पर्धा संपली। इतक्या मोठ्या प्रमाणात बालकलाकार सहभागी झाले होते। सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विविध शाळा संस्थांनी एकापेक्षा एक असे परफॉर्मन्स दिले। या प्रसंगी कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून रेखा निकुंभ, श्रीकांत गायकवाड, प्रवीण पवार यांची निवड करण्यात आली होती। विविध प्रकारच्या लावण्या, छक्कड, पोवाडे, तमाशा, फड, लोकगीत, गवळण असे विविध प्रकारच्या लोककलेचं दर्शन झालं। उत्कृष्ट वेशभूषा, देखावे, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य असे एक ना अनेक प्रकार या स्पर्धेत दाखवले गेले। महाराष्ट्र शासनाची ही स्पर्धा खूपच कौतुकास्पद होती। अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जातील अशी घोषणा करण्यात आली। महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार। रोखोक रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी रेखा निकुंभ, नाशिक। ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था, महत्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे करणं अपरिहार्य आहे। आणि म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे। प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल। त्याच्यावर सजेशन, ऑब्जेक्शन आम्ही मागवलेलं आहे। ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत, जे काढावी लागतील ती झाडं मी काढू। पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल, पुन्हा त्यांना दुसरीकडे त्याला लावता येईल, अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी योजना आखलेली आहे। ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू। पण एक झाड जर गेलं तर 10 झाडं त्या बदल्यामध्ये, सगळी मोठी झाडं, अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली, तसं होणार नाही। एका झाडाच्या बदल्यामध्ये 10 झाडं, इथे फाशी चा डोंगर आहे, इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे, मोठी जागा आहे की त्यामध्ये हजारो झाडं आम्ही लावू शकतो। त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, आमच्या मनपाने घेतलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू। पण कुठेही निसर्गाचा ऱ्हास होईल, कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही। पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे, इथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह आहे। हो, खरं तर अशा पद्धतीनं या जागी महापालिकेची जागा आहे। या जागेवरती झाडं लावण्यासाठी महापालिकेच्याच विभागानं एनओसी दिल्यानंतर हे झाडं लागले। मग ह्या अधिकाऱ्यांना काय कारवाई केली जाणार का ज्यांनी हे झाडं लावण्यासाठी एनओसी दिली? नाही, अशा एनओसी इथे सर्वात झाडं लावा मला वाटतं असं म्हणायला पाहिजे नाही। काही ठिकाणी जर तुम्ही प्लॅन अगदी नियोजित म्हणजे नियोजन करून व्यवस्थित लावली तर त्याला काही हरकत नाही। पण आता इथे साधुग्रामची जागा आहे, तर 12 वर्षांनी आपल्याला सगळ्या साधूंची व्यवस्था करावी लागते आणि इथे येऊन सर्रास कुठेही झाड लावा असं झालं असेल तर मग ते चुकीचं आहे, कारण मग आपल्याला इथे दुसरी व्यवस्था करता येणार नाही आणि आपल्याकडे पर्यायी जागा पण नाहीये। म्हणून मला असं वाटतं की जी झाडं आता आम्ही काढू त्याला एकाला 10 प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी झाडं निश्चित लावू। त्याच्यामध्ये 9 सुद्धा होणार नाही, त्याचं संवर्धन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू। आणि जी झाडं काढून दुसरीकडे टाकण्यास लावण्यासारखी मोठी झाडं, रिप्लांटेशन, तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। याच्यामध्ये कुठेही झाडं गेली ना आम्ही ती लावली नाहीत, एकाला 10च्या प्रमाणे असं होणार नाही। जी शक्य आहे ती झाडं पुन्हा आम्ही याच्याकडून काढून, खालून अगदी काढून ती पुन्हा दुसरीकडे त्या ठिकाणी लावू आणि ती जगवण्याची जबाबदारी सुद्धा आमची राहील। हो, पण या आधीचा अनुभव असा आहे की रस्ता रुंदीकरण असो, हायवे असो, जी झाडं पुनरोपणासाठी काढली जातात तिचं पुन्हा काही होतच नाही, ती झाडं जगतच नाही। म्हणजे अगदी 70-80% झाडं जगत नाही, अगदी 10-20% झाडं जगतात। मला वाटतं आता जेवढा प्रयत्न आहे तेवढा आपण करत असतो। आता काही झाडं त्यातली मरत असतील असं म्हणणार नाही की 100% जगतात म्हणून, पण त्याच्या बदल्यामध्ये एकाला 10, हायवेला पण तोच नियम आहे, सगळ्या रस्त्यांना तोच नियम आहे की बाबा ही झाडं तुम्ही दुसरीकडे लावा आणि जगवा। आणि मला वाटतं ती मोठ्या प्रमाणात तशी त्याची निगा राखली जाते, त्याच्याकडे लक्षही प्रशासनाचं त्या ठिकाणी असतं। आता आपण माहिती घेतली भाऊ, एकूण झाडं किती काढावे लागणार आहेत, म्हणजे त्याचं काही फिगर्स वगैरे? आता अजून तशी सांगितलेली म्हणजे आम्ही जे निरीक्षण केलेलं आहे तर ती आम्ही 1700-1800 मार्क केलेली आहेत। पण त्यानंतरही आम्ही आता हिअरिंग ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सजेशन, ऑब्जेक्शन बघून। आणि मी तर म्हटलं की गेल्या वेळी इथे कुंभमेळा झालेला आहे,
इथे साधू संतांचे सगळे टेंट होते, शेड होते, ती जागा तर आपल्याला लागेलच ना. मागचा प्लॅन आपल्याकडे आहेच. त्या प्लॅनवर जे येतील झाडं की मागच्या 7-8-5 वर्षामध्ये आलेली आहेत, उगवलेली आहेत, वाढलेली आहेत, मला वाटतं ती आपल्याला काढावी लागतील. तर त्याच्याशिवाय मग आपल्याला दुसरा पर्याय काय इथे आपल्याला मग आणि नाशिक शहरात जवळपास एवढी मोठी जागा आपल्याला कुठेच मिळणार नाही साधुग्रामसाठी. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामध्ये थोडी लिबरल भूमिका घ्यावी. निश्चित आम्ही प्रशासन या भूमिकेमध्येच आहे. आपल्याला केंद्र शासन असेल, माननीय मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, आमचे सगळ्यांची भूमिका हीच आहे की झाडं अधिक लागली पाहिजे, ती वाढली पाहिजे, निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे. आजकाल जो सगळा अनबॅलन्स होतो आहे तो यामुळेच होतोय, याची कल्पनाही आम्हाला आहे. म्हणून निश्चित एकाला 10 झाडं